आपण ना एक छोटीशी टेस्ट करूया. एक मोठा श्वास घेऊया आणि 1 ते 20 पर्यंत स्लोली आकडे म्हणूया. इझिली जमतंय? नॉर्मल माणसाला हे इझिली जमतं. तर 2 प्रश्न मी तुम्हाला विचारतो, की आपण पर मिनिट किती वेळा श्वास घेतो? किंवा आपलं ब्रेथ होल्डिंग टाईम किती नॉर्मली असतो? या दोन्ही प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला लगेच माहीत नाहीयेत आणि तुम्हाला तुमच्या फोनमधला किती रॅम आहे, किती जीबी आहे, किती पिक्सेल आहे, हे लगेच माहीत आहे, तर हा किती मोठा विरोधाभास आहे, की जी गोष्ट आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत करायची आहे, त्याच्या बेसिक्सबद्दल आपल्याला माहीत नाहीये. मग आपल्याला कुठल्या डॉक्टरवरती रिलाय व्हायलाच लागतं, की आपल्याला प्रॉब्लेम किती सिव्हिअर आहे ते सांगण्यासाठी. तर जर तुम्हाला दम लागतोय आणि त्यासोबत ह्या काही गोष्टी आहेत, तर लगेच कॅज्युअल्टीमध्ये जाणं आवश्यक आहे. पहिलं म्हणजे दम लागल्यासोबत छातीत दुखतंय किंवा धडधड होतेय किंवा डोळ्यासमोर अंधारी येतेय, चक्कर येतेय. दुसरं म्हणजे बसल्यावरती दम लागलेला कमी होतोय, पण झोपल्यावरती वाढतोय. तिसरं म्हणजे तुम्हाला जे औषधं ऑलरेडी चालू आहेत, समजा तुम्हाला अस्थमा, दमा काही आहे आणि त्याच्यासोबत इन्हेलर किंवा औषधं चालू आहेत, जी आता काम करत नाहीयेत, तर लगेच लक्ष द्यायला पाहिजे. आणि चौथं म्हणजे दम लागल्यासोबत तुमचा ओठ किंवा तुमची नखं किंवा जीभ निळी पडतेय, तर तातडीने लक्ष द्या आणि इग्नोर करू नका.